नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसची सिरीज सुरू केली आहे. यापूर्वी आपण एकूण 12 पार्ट अपलोड केले आहेत आणि आजचा 13वा पार्ट आहे. यामध्ये आपण 19/4/2025 रोजी झालेला मुंबई उच्च न्यायालय भरतीचा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. शिफ्ट आहे 1 ते 3 PM ची. त्यामधील पहिला सेक्शन आहे मराठीचा. पहिला प्रश्न, 60व्या वर्षी साजरा होणारा महोत्सव या अर्थाचा सामूहिक शब्द सांगा. 60व्या वर्षी जो महोत्सव साजरा केला जातो त्याला काय म्हणतात, तर त्याला हिरक महोत्सव असे म्हटलं जातं. आता 25व्या वर्षी जो साजरा केला जातो त्याला रौप्य महोत्सव. 50व्या वर्षी आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतो. 60व्या वर्षी हिरक महोत्सव आणि 75व्या वर्षी अमृत महोत्सव साजरा केला जातो. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढील शब्दाचा अर्थ कोणता? वैरण. वैरण या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. याचा अर्थ आहे ज्वारीचे ताटे. ऑप्शन क्रमांक 4 इथं करेक्ट आन्सर आहे. पुढे दिलेल्या जोड्यापैकी अयोग्य जोडी कोणती? आमरण म्हणजे मरेपर्यंत ही योग्य आहे. टाकसाळ नाणी पाडण्याची जागा हे पण योग्य आहे. जगजेता म्हणजे ज्याने जंग जिंकले आहे किंवा जग जिंकणारा हे पण योग्य आहे. कृष्ण पक्ष चांदण्या रात्रीचा पंधरवडा हे चुकीचं आहे. चांदण्या नसून अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा. अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा याचा हे अर्थ होतो. त्यामुळे आपल्या अयोग्य विचारला आहे. अयोग्य आहे ऑप्शन क्रमांक 4. तर इथं 3 येईल उत्तर, कारण याचे ऑप्शनचे पुन्हा रिपीट ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. गाडी सावकाश चालवली असली तर अपघात झाला नसता या वाक्यरचनेचा प्रकार ओळखा. आता वाक्यामध्ये काय संकेत दिला आहे? गाडी सावकाश चालवण्याचा. त्यामुळे हे काय संकेतार्थी वाक्य होईल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. विद्यार्थी वाक्यामध्ये शेवटी वावी वेव्या येते. आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा केली जाते. स्वार्थी वाक्यामध्ये वाक्याचा काळ लक्षात येतो आपल्या, त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात. मी पुस्तक वाचते कारण मला कंटाळा आला ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? त्यामध्ये काय कारण हे उभयान्वी अव्यय वापरण्यात आला आहे आणि हे उभयान्वी अव्यय मिश्र वाक्य तयार करण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. संकेतार्थीमध्ये संकेत दिला जातो, आपण आताच पाहिलं. त्यानंतर केवळ वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापदार्थ असतं. 6वा प्रश्न, घाला या शब्दाचा अर्थ सांगा. घाला म्हणजे परिधान करण्याचे वस्त्र नाही होणार. मोठ्याने केलेले पाठांतर हे पण नाही होणार. नावाचा एकसारखा उच्चार हे पण नाही होणार. तर अचानक आलेले संकट. ऑप्शन क्रमांक 4 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. घाला या शब्दाचा अर्थ होतो अचानक आलेले संकट. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. किती बदलली गत तू अंतर्बाह्य. तर हा कोणता वाक्य प्रकार आहे? तर इथं बघा आपल्याला उद्गारार्थी चिन्ह दिसतंय, म्हणजे हा उद्गारार्थी वाक्याचा प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर सेक्शन 2. सेक्शन 2 मधील पहिला प्रश्न, पुढील वाक्याचा प्रयोग कोणता? मोठ्यांनी लहानांना मार्गदर्शन करावे. आता शेवटी जर वाक्यामध्ये कोणत्याही वावी वेवे आला असेल तर तो असतो भावी प्रयोग. आता भावीमध्ये पण शेवटी वा येते, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 इथं करेक्ट आहे. ही ट्रिक आहे लक्षात ठेवण्याची. जर शेवटी वे असेल तर तो भावी प्रयोग होईल. पासन नापास या शब्दाचा समास सांगा. आता पास आणि नापास दोन्ही आले आहेत, तर हे वैकल्पिक द्वंद्व आहे. पास किंवा नापास दोन्हीपैकी एकच होऊ शकतं. त्यामुळे हे इथं विकल्प दिला आहे, तर हे वैकल्पिक द्वंद्व समास होईल. द्विगु समासामध्ये संख्या विशेषण असतं, जसं की नवरात्र म्हणजेच नवरात्रींचा समूह. सप्ताह सप्ताह म्हणजे 7 दिवसाचा समूह. सुरुवातीला ज्यामध्ये संख्या विशेषण येत असतं ते असतं द्विगु समास. कर्मधारण्य समास यामध्ये पहिल्यांदा किंवा शेवटी एखादं विशेषण येतं, जसं की नीलकमल. नीलकमल म्हणजे निळे असे कमळ. अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद महत्वपूर्ण असते. अजन्म, अजन्म, आमरण या प्रकारचे शब्द हे अव्ययीभाव समासामध्ये येतात. तिसरा प्रश्न, खालीलपैकी सकर्मक भावी प्रयोगाची वाक्य ओळखा. आता भावी प्रयोग शेवटी वे असेल तेव्हा आपला प्रयोग असतो भावी प्रयोग. आता इथे फक्त 3 नंबरच्या ऑप्शन मध्येच आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना विचारून जावे. इथं वे आहे, त्यामुळे हे भावी प्रयोग होईल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. पुढे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. अलंग नौबत याचा समानार्थी शब्द होतो पहारा. ऑप्शन क्रमांक
3 आपलं इथं करेक्ट आन्सर होईल. खालील शब्दाचा समास सांगा. भोळा सांब. आता सामसाठी भोळा हे काय विशेषण आला आहे. म्हणजे विशेषण कोणत्या याच्यात येतं तर कर्मधारण्य समासामध्ये. त्यामुळे हा कर्मधारण्य समासाचा प्रकार होईल. ऑप्शन क्रमांक 2 आपलं इथे करेक्ट आहे. आताच आपण द्विगु समास पाहिलं. द्विगु समासामध्ये संख्या विशेषण असतं. जसं की सप्तर्षी, सप्ताह. द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. एक आहे इतरेतर द्वंद्व, इतरेतर द्वंद्व. त्यानंतर आहे समाहार द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व. आता तिन्हीचे एक एक्झाम्पल पाहूया. इतरेतर द्वंद्व समासाचं जे एक्झाम्पल आहे ते असेल समजा बहीण आणि भाऊ, बहीण भाऊ. त्यामध्ये दोन्ही पदे महत्वाची आहेत, बहीण आणि भाऊ, आई वडील, पती पत्नी. या प्रकारचे जेवढे काही एक्झाम्पल आहेत ते इतरेतर द्वंद्व समासाचे आहेत. समाहार द्वंद्व समासामध्ये जे शब्द आहेत त्या व्यतिरिक्त त्यामध्ये इतर गोष्टीचा समावेश असतो. जसं की भाजीपाला, भाजीपाला किंवा बाजारहाट, बाजारहाट. चहा पाणी, चहा पाणी. आता चहा पाणीमध्ये फक्त चहा आणि पाणीच असतो का? त्यामध्ये इतर पदार्थ असतात जसे की पाणी असतो, दूध असतो, त्यानंतर पत्ती असते, साखर असते. त्यामुळे याला समाहार द्वंद्व समास असे म्हटले जातात. त्या शब्दाव्यतिरिक्त इतरही काही घटक समाविष्ट असतात, त्यामुळे समाहार द्वंद्व. वैकल्पिक द्वंद्वामध्ये विकल्प असतो. आता आपण आताच वरच्या क्वेश्चन मध्ये पाहिलं होतं. काय होता तर खरे खोटे, खरे खोटे. पास नापास, पास नापास. हा शब्द होता वरती क्वेश्चन मध्ये. पास किंवा नापास वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये येईल. त्यानंतर 6वा प्रश्न, पुढे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. अवगुंठन याचा समानार्थी शब्द आहे वेस्टर्न. यालाच अवगुंठन म्हणजे रॅप करणे. इंग्लिशमध्ये जर विचारलं तर रॅप करणे होते. म्हणजे काय एखाद्या गोष्टीला गुंडाळणे. जसे की आपल्याला कोणाला गिफ्ट द्यायचं आहे तर आपण काय करतो त्या गिफ्टला रॅप करून देतो, पॅक करून. तर त्यालाच अवगुंठन असं म्हटलं जातं. पुढे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. कावेबाज, कावेबाजचा विरुद्धार्थी होईल भाबडा. ऑप्शन क्रमांक 3 इथे करेक्ट आहे. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आता रुद्र, रुद्र म्हणजे काय रागीटाचा अर्थ होतो, रागीट. त्याच्या विरुद्धार्थी काय होईल सौम्य होईल. सौम्य म्हणजे शांत. आपल्या विरुद्धार्थी विचारले त्यामुळे हे होईल शांत. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. अध्यापन, अध्यापन म्हणजे काय शिकवणे, शिकवणे. याच्या विरुद्धार्थी काय होईल शिकणे. आता अध्ययन म्हणजे शिकणे होतो, त्यामुळे अध्ययन हा विरुद्धार्थी आहे. ऑप्शन क्रमांक 4 इथलं करेक्ट आन्सर आहे. अध्यापक म्हणजे जो शिकवतात त्यांना अध्यापक असं म्हटलं जातं. वल्लरी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. वल्लरी म्हणजेच लतिका किंवा यालाच वेल असं म्हणतात. वेलीलाच वल्लरी, लतिका असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. कानन म्हणजे वन किंवा जंगल. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. निस्त्राण, निस्त्राण म्हणजे त्याच्यामध्ये शक्ती नाही असा, शक्ती नसलेला, नसलेला किंवा ज्याची शक्ती कमी झाली आहे असा. त्याच्या विरुद्धार्थी कोण होईल तर त्राण होईल, म्हणजे शक्ती असलेला. ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट आन्सर आहे. खालील पर्यायातून अचूक समानार्थी शब्द जोडी ओळखा. तर कनक, कनक म्हणजे सोने होते, सोने. आणि रान म्हणजे जंगल किंवा आपलं शेत. त्याचा काही संबंध नाहीये, त्यामुळे हे समानार्थी होणार नाहीत. ऑप्शन 1 कटला. इंदिरा, इंदिरा हा लक्ष्मीचं नाव आहे, लक्ष्मीला इंदिरा पण असे म्हटले जाते. तर शारदा हे सरस्वतीचं नाव आहे, सरस्वती. त्यामुळे दुसरं पण ऑप्शन कट होईल, हे पण होणार नाही कारण हे समानार्थी नाही आहेत. अर्णव, पयोधी. अर्णव आणि पयोधी हे दोन्ही पण समुद्राचे समानार्थी आहेत. समुद्र, समुद्राला अर्णव पण म्हटलं जातं किंवा पयोधी पण म्हटलं जातं. पय म्हणजे पाणी, याच्यामध्ये पाण्याचा उल्लेख असतो. जसं की पयचा अर्थ होतो पाणी, जसं समुद्रात पाणी असतं त्यामुळे त्याला पयोधी म्हटलं जातं. समुद्राला आणखी एक समानार्थी शब्द आहे रत्नाकर. समुद्राकडे रत्नाचा भंडार आहे त्यामुळे त्याला रत्नाकर असं म्हटलं जातं. आता ही काय दोन्ही समानार्थी झाली, तर ऑप्शन क्रमांक आपला समानार्थी विचारला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपल्या इथं करेक्ट आन्सर. आता कांत, कांत म्हणजे नवरा होतोय आणि भ्राता म्हणजे भाऊ.
हे दोन्ही समानार्थी नाही आहेत, त्यामुळे हे पण कटलं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आहे. खालील दिलेल्या अर्थासाठी योग्य मन निवडा. ऐन वेळेवर काहीतरी अडचण येऊन काम बिघडणे याला काय म्हटलं जातं? तर सगळेच सोंग केले सजून आणि ड्युटी गेली विजून असा या म्हणीचा अर्थ होतो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं इथं करेक्ट आन्सर. त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन वरती आपला क्वेश्चन विचारण्यात आले आहेत. उतारा दिला आहे. उतारा वाचून आपल्या त्यावरती प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तुम्ही हा उतारा वाचून घ्या. यावर जे काही क्वेश्चन विचारले आहेत त्याचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे. व्हिडिओला स्टॉप करून तुम्ही उतारा वाचू शकता. पहिला प्रश्न दुसरा प्रश्न विचारण्यात आला आहे. पिकासोच्या लेखनाची तुलना कोणत्या लेखकाच्या लेखनाशी केली आहे? पिकासोच्या लेखनाची तुलना ही जेम्स जॉईस याच्याशी संबंधित केली आहे. जेव्हा तुम्ही उतारा वाचाल तेव्हा तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. पिकासोच्या पेंटिंग मधून काय जाणवत राहतं? त्यामधून काव्य जाणवतं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. पिकासोला कशा प्रकारचे लेखन करायचं आहे? पिकासोला स्वतःच नाद असणारे शब्द मांडायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट आन्सर होईल. नक्राश्रू ढाळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. याचा अर्थ होतो खोटे दुःख दाखवणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. अतिराग भीकमाग या म्हणीचा अर्थ सांगा. अतिराग आणि भीकमाग या म्हणीचा अर्थ होतो अत्यंत रागीट मनुष्य आपलेच नुकसान करून घेतो. ऑप्शन क्रमांक 2 इथं करेक्ट आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.